नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार हा एक महत्वाचा आहे सर्वांसाठीच, अर्थात उद्योजक मित्रांसाठी आहे, व्यक्तिगत जीवनासाठी आहे आणि ज्यांना ज्यांना आपलं करिअर करायचं आहे त्या सर्वांच्या संबंधाने आहे. परंतु विशेष मी आज उद्योजकताच्या संबंधानं त्याच्यावरती फोकस करणार आहे. अर्थात जे माझे उद्योजक मित्र आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही रिॲक्ट होत नाही, तर ते रिफ्लेक्ट होतात. अर्थात प्रत्येक यशस्वी उद्योजक जो आहे तो प्रतिक्रिया देत नाही, तर तो आत्मचिंतन करतो. होय मित्रांनो, थोडंसं वेगळं वाटेल पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकानं रिॲक्ट नका हो, आत्मचिंतन करा की घटना घडली आहे, त्याला मी परत कसं सामोरं जायचंय आणि मला याच्यावरती यश कसं मिळवायचंय. या संपूर्ण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या अनेक कारणांनी खऱ्या अर्थानं रोज त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे आणि त्याला त्यातून मार्ग काढत पुढे जायचं आहे. तेव्हा तो जेव्हा एखादा विचार करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी त्याला विचार करायलाही संधी मिळत नाही, तेव्हा विचाराशिवाय घेतलेला वेगवान निर्णय अनेकदा महागात पडतो मित्रांनो. म्हणून आजच्या उद्योजक मित्रांनी किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये जे लोक आहेत, जे व्यक्तिगत त्यांचा निर्णय पटकन घेत असतील विचार न करता, तर थोडंसं मला त्यांना नम्रपूर्वक सांगायचं आहे की आत्मचिंतन करा. हे काय घडतंय आणि कसं, आणि त्याच्यावर तुम्हाला कशा पद्धतीने रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, रिस्पॉन्ड तुम्ही करायचा आहे. मग तो कसा करायचा आहे? कन्स्ट्रक्टिव्ह थॉट प्रोसेस मधून करायचा आहे. म्हणून आजचा उद्योजक असेल, आजचा कोणीही व्यक्ती की ज्याला करिअर करायचं असेल, सततच्या दबावाखाली तो तो काम करत असतो. अर्थात कॉम्पिटिशन मार्केटमध्ये खूप आहे. उद्योजकाला तशीच जनमानसांना पण आहे, जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्यांना त्या पद्धतीचे प्रेशर्स असतात, त्या पद्धतीने त्यांना सामोरं जावं लागतं बाजारपेठेमध्ये. आणि मित्रांनो, ग्राहकांना त्वरित प्रतिसाद हवा असतो नाही. बघा, जो तुमचा प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमध्ये विकायला जाता, त्यासाठी ग्राहक जो आहे हा तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. तुमची गरज ग्राहकाला मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल, तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि त्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधी करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व्हिस ऑन द टाइम आणि त्याची डिलिव्हरी परफेक्ट वेनं झाली, तरच तुम्हाला तुमचा विकास साधता येतो. तर मित्रांनो, विषय आहे की आजचा उद्योजक हा रिफ्लेक्ट होतो, आत्मचिंतन करतो. म्हणजे बाजारपेठ रोज बदलते, एका रात्रीत बाजारपेठ बदलते. आज पटकन रॉ मटेरियलचे भाव खालीवर होतात आणि त्यावेळी स्पर्धक झपाट्याने पुढे गेलेले दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला टिकायचं आहे. तसंच व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जर उत्तम पद्धतीचं ज्ञान प्राप्त केलं नसेल, कौशल्य प्राप्त केलं नसेल, तर तुमच्या अगोदर दुसरे पुढे जाणार हे निश्चितच. म्हणून तंत्रज्ञान इतकं विकसित होत आहे, दररोज तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याच्यामध्ये आपण अपडेट आहोत का आणि असणं गरजेचं आहे. बरेच लोक तंत्रज्ञानाचे गुलाम होतात, पण तंत्रज्ञान तुमचं गुलाम झालं पाहिजे. टेक्नॉलॉजी शुड बी अ स्लेव ऑफ यू अँड नॉट यू द स्लेव ऑफ टेक्नॉलॉजी. मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलं मित्रांनो, खरं आहे ना? तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा की, म्हणून मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवा की आत्ताच्या या संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजंट युगामध्ये, अर्थात डिजिटल युगामध्ये, तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन आव्हान आहे. आणि म्हणून तुम्ही प्रतिक्रिया देण्याचा मोह तुम्हाला स्वाभाविक होणं तिथे गरजेचं आहे किंवा बऱ्याच वेळा ते होत असतं. पण सर्वात यशस्वी उद्योजक किंवा ती व्यक्ती की तो वेगळा मार्ग निवडते. ते काय मार्ग निवडते? ते थांबतात, विचार करतात, त्याच्यावरती आत्मचिंतन करतात. आणि कारण त्यांना माहिती असते की प्रतिक्रिया भावनामधून येते. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता, रिॲक्ट होता ना, ते तुमचे इमोशन ट्रिगर असतं. जेव्हा तुमचे ते इमोशन ट्रिगर तुम्हाला करतात ना, झाले तुम्ही वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होता. म्हणून प्रतिक्रिया भावनामधून येते, पण आत्मचिंतन धोरणात्मक विचाराला जन्म देतं. बरोबर आहे मित्रांनो, की मी इथं काय केलं पाहिजे, माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि मी ते करत असताना माझं होणारं नुकसान काय असू शकतं किंवा मला फार फार काय नुकसान होऊ शकतं. आणि इथे लर्निंग फ्रेज मोठ्या प्रमाणामध्ये हे उद्योजक मित्र असतील किंवा जे लोक आपल्या आयुष्यामध्ये नवीन शिकण्याचा जे प्रयत्न करतात,
त्यांना मिळतं. तर अनेक व्यवसाय अपयशी ठरण्याची काही कारणं पण आहेत. ते योग्य संधीचा अभाव नसतो तिथे. तर तिथे प्रॉब्लेम आहे की ते का फेल होतात? तर दबावाखाली घेतलेले उतावळी निर्णय कधी-कधी असतात आणि त्यामुळे त्यांचे ते व्यवसाय अडचणीचे येतात मित्रांनो. म्हणून एखादा कठीण ग्राहक तुम्हाला भेटतो, निराशाजनक एखादा विक्री अहवाल तुमच्या समोर येतो, अचानक आलेली आर्थिक अडचण तुम्हाला भेडसावते आणि सोशल मीडियावर काही तुमच्याबद्दल टीका होऊ शकते. मग स्पर्धकात सगळ्यात महत्वाचं आहे, बाजारात आणलेले नवीन-नवीन उत्पादन तुमच्या अनेक कॉम्पिटिटर मधून ते आलेली असतात. अशा परिस्थितीत आपण अनेकदा तात्काळ प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. पण विचारशील उद्योजक, हे विचारशील व्यक्ती प्रथम स्वतःला एक प्रश्न विचारते आणि ते म्हणजे खरंच इथे हे काय घडत आहे? व्हॉट इज हॅपनिंग ऍक्च्युअली, नाही का? मग आत्मचिंतन, भावना आणि कृती यांच्यामध्ये आवश्यक अंतर निर्माण करते आणि म्हणून मित्रांनो, आत्मचिंतन हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ते भावना आणि कृती यामध्ये एक उत्तम पद्धतीचं ते अंतर निर्माण करत असल्यामुळे अनेकदा तो काही क्षणाचा विराम जो असतो महागडी चूक करण्याचा, तो तिथे होत नाही कारण इथे शहाणपणा येतो आणि तो निर्णय उत्तम पद्धतीने तुम्हाला मदत करून जाऊ शकतो. म्हणून उद्योजकांनी आत्मचिंतन करण्याची सवय लावली पाहिजे आणि अधिक प्रभावी निर्णय क्षमता मग त्यांची विकसित होते. कारण भावनांपासून तथ्य वेगळी असतात आणि ती असावी हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, तरच आपण व्यवसाय करू शकतो. आणि अल्पकालीन समस्या पलीकडे पाहतात आपण, शॉर्ट टर्म नाही, आपण लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह मधून पाहिलं पाहिजे. आणि जे अल्पकालीन काही तुमच्या प्रॉब्लेम्स असतील ना, तर त्याच्या पलीकडे पहा की काय नक्की, नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं, लक्षणावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मूळ कारण शोधा, रूट कॉज. आणि निर्णय घेण्यापूर्वी विविध दृष्टिकोनांचा विचार करा, त्याला म्हणतात 360 डिग्री थिंकिंग प्रोसेस. आणि अर्थात त्याच चुका पुन्हा पुन्हा करण्याऐवजी भूतकाळातील अनुभवावर तुम्ही शिकलं पाहिजे मित्रांनो. म्हणून आत्मचिंतन म्हणजे निर्णय पुढे ढकलणे नव्हे, तर निर्णयाची गुणवत्ता उंचावणे आहे मित्रांनो. आणि मला विश्वास आहे जे लोक हा व्हिडिओ ऐकतायत त्यांना हे नक्कीच पटेल आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व, विचारांमध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये आणि रोजच्या व्यवसायामध्ये बदल करतील. व्यवसायातील मोठे यश घाईघाईने घेतलेल्या निर्णयामधून जन्म कधीच घेत नाही, लक्षात ठेवा. ते जन्म घेतं कधी? शांत, संयमी आणि निरीक्षण करणाऱ्या मनातून. जी कृती करण्यापूर्वी जे समजून घेतलं जातं ना तिथे, आणि प्रश्न विचारतं आणि योग्य दिशा तिथे त्यांना सापडते, म्हणून ते उद्योजक यशस्वी होतात. आजच्या या जगात प्रत्येक जण सतत कृती करण्यावर भर देत आहे, पण लक्षात ठेवा, प्रत्येक परिस्थितीची तात्काळ प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कधी कधी सर्वात शहाणपणाचे पाऊल म्हणजेच थांबणे, विचार करणे, आत्मचिंतन करणे आणि मग स्पष्टतेने कृती करणे. अर्थात, कारण शहाणे उद्योजक प्रत्येक घटनेवरती प्रतिक्रिया देत नाहीत, ते उद्देशपूर्ण आणि विचारपूर्वक प्रतिसाद देतात मित्रांनो. आणि तुमच्या व्यवसायाचे भविष्य तुम्ही किती वेगाने प्रतिक्रिया देता यावर नाही, तर तुम्ही किती सखोल आत्मचिंतन करता यावर अवलंबून आहे मित्रांनो. म्हणून उद्योजक किंवा व्यक्तिगत म्हणून अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोणती आत्मचिंतनाची सवय सर्वाधिक उपयुक्त ठरेल ती तुम्ही विचार केली पाहिजे. सकाळचं मेडिटेशन आहे, त्यामध्ये तेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं स्पिरिच्युअल थिंकिंग प्रोसेसमध्ये जर असाल तर तुमच्या उद्योगाच्या संबंधाने तुम्ही विचार केला पाहिजे की आज मला हे निर्णय घ्यायचे आहेत आणि हा निर्णय मला घेण्यासाठी त्या पद्धतीने यू हॅव टू टॉक टू युअर इनर सोल, इनर व्हॉइसशी तुम्ही बोललं पाहिजे. आणि हे आत्मचिंतनाचा पहिला प्रकार आहे मित्रांनो. तिथं तुम्ही रिथिंकिंग प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे, रिइव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे, रिअनालिसिस प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे. आणि मग बघा, तुमचा उद्योग कधीच अडचणीत येणार नाही. आणि अर्थात तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला जर वाटतं की नाही या प्रोसेस करताना मला काही गोष्टी समजत नाही, तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आमचा क्रमांक आहे 7768981355. आमचा नंबर आहे 7768981355. फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. आमचा जो मेंथॉर चॅनल आहे हा तुम्हाला नेहमीच उद्योगाच्या विकासासंबंधानं, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासंबंधानं आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन तुमच्या या उद्योजकाला उंच भरारी करण्यासाठी अवश्य आमचं तुम्ही खऱ्या अर्थानं मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, आमच्या मेंथॉर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा एकच हेतू आहे की तुम्ही समृद्ध व्हावं, म्हणजे भारत समृद्ध होईल आणि समाज समृद्ध होईल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आपण पाहतात, ऐकत आहात, लाईक करत आहात आणि सबस्क्राईब करत आहात. धन्यवाद.
पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्याला